12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। पहाटेची आरती झाल्यानंतर भाविक भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। खरं तर भीमाशंकर हा अभयारण्य परिसर असल्यामुळे या ठिकाणी अनेक निर्बंध लावण्यात येत आहेत। पार्किंगची सुविधा असेल, वाहतूक व्यवस्था असेल, या ठिकाणची भाविकांच्या गरजांच्या वेगवेगळ्या सुविधा असतील याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्याचा प्रयत्न होतोय। सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, धुकं आहे। हा संपूर्ण जंगल परिसर असल्यामुळं या ठिकाणी भाविकांना काही अडचणींचा सामना करावा लागतो। मला सांगा, आज आलात, दर्शन घेतलं, काय भावना आहेत एकंदरीत दर्शन वगैरे झालेले खूप छान वाटते आणि आज या ठिकाणी गर्दी भरपूर आहे। दर्शन बारी असताना इकडे कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे, परंतु सगळी व्यवस्था करीत असताना मोठा सामना करीत देवाचं दर्शन आम्हाला या ठिकाणी घ्यावं लागलेलं आहे। काय मागणी केली देवाकडे काहीच मागणी केलेली आहे की सर्व आम्हाला आनंदामध्ये आणि सर्व जनतेला ठेवावं एवढीच मागणी आहे। भीमाशंकर चरणी आलात, काय एक भावना आहे? आज तसं पाहायला गेलं तर श्रावणी सोमवारचा हा पहिला सोमवार आहे आणि अत्यंत सुंदर वातावरण आहे। पाऊस आहे, धुकं आहे, फक्त दुरावस्था रस्त्याचीच झालेली आहे, पण एकंदरीत इथं प्रशासनाने आणि देवस्थानच्या ट्रस्टनी सोय व्यवस्थित केलेली आहे। सर्वांना व्यवस्थित रांगेत दर्शन मिळतं आहे। त्याचप्रमाणे सर्व भाविक भक्त इथं आल्यानंतर खूप प्रसन्न होतात आणि इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं। श्रावण मास सुरू आहे आणि प्रसन्नता भाविक भक्तांमध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते। काही सुविधांचा अभाव आहे, मात्र प्रशासनाने त्या सुधाराव्यात अशी भावना भाविक भक्त या ठिकाणी व्यक्त करतायत। श्रावण मासाची आजपासूनची सुरू झालेली यात्रा पुढील काळामध्ये भाविक भक्तांसाठी सुखमय जावं ही प्रार्थना। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।